आता आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा। ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला अंतरिम अहवाल देण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक पुण्यामध्ये पार पडली। या बैठकीमध्ये राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आकडेवारीचा आधार घेत आयोगाने अंतरिम अहवाल तयार केलाय। हा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांना सादर करण्यात येणार आहे, तर 8 तारखेला तो अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे। अमरावतीच्या सावंगी मगरापूरच्या गावकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आलं। गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक पाणी पुरवठा बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी गावच्या वेशीवर ठाण मांडत आंदोलन केलं। अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। तसंच गावात तात्पुरत्या स्वरूपात पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा देखील सुरू करण्यात आला। इंदापुरात व्यापाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन केलं। जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी महामार्ग निमगाव केतकी गावातून जाऊ नये यासाठी व्यापारी आंदोलनाला बसले। यात 200हून अधिक व्यापारी तसंच दुकानदारांनी सहभाग घेतला। हा पालखी महामार्ग गावातून गेल्यास तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ उद्ध्वस्त होईल असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। बंडा तात्या कराडकर यांच्यावर तुर्तास अटकेची कारवाई होणार नाहीये। 5 दिवसांनंतर त्यांना हजर राहण्याची नोटीस जारी करण्यात आलेली आहे। सातारा शहर पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे। सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत बंडा तात्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जाते। एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या ताफ्यावर निवडणूक प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशात हल्लेखोरांनी गोळीबार केला। या हल्ल्याचा चंद्रपुरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला। स्थानिक जटपुरा गेट परिसरातील गांधी पुतळ्यासमोर यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या हल्ल्याची कसून चौकशी करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली। राज्य शासनाने वाईन विक्रीच्या घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ सांगलीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाईन नको दूध प्या असं आवाहन करत दुधाचं वाटप करण्यात आलं। तरुण वर्ग व्यसनाधीन होऊन वेगवेगळे आजार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। कृषी विधेयकासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकरी त्यांची जागा दाखवतील असा सज्जड इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या आधारभूत किमतीच्या मुद्द्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष करत आंदोलकांचा विश्वासघात केला असा आरोप देखील त्यांनी केलाय। सरकारने केलेल्या फसवणुकीच्या संदर्भात जनतेत जाऊन जागृती करणार असल्याचं देखील मेधा पाटकर यांनी सांगितलंय। नंदुरबारमध्ये त्या बोलत होत्या। भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे। सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात यावर सुनावणी होईल। संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे अटकेत असून शुक्रवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी कोर्टाने त्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयाच्या पीएमएलए कोर्टात सुनावणी झाली। यावेळी जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीने आणखी वेळ मागितलाय। त्यामुळे या अर्जावर पुढील सुनावणी 9 फेब्रुवारीला होणार आहे। तर देशमुखांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांना 5 एप्रिलला कोर्टासमोर हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय। भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात तेलुगू कवी वरवरा राव यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिलेला आहे। वैद्यकीय जामिनाची मुदतवाढ मिळावी अशी याचिका वरवरा राव यांनी केली। यावर शुक्रवारी सुनावणी झाली। दरम्यान कोर्टाने वरवरा राव यांना आत्मसमर्पणाची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवून दिलेली आहे। अभिनेते किरण माने यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावलेले आहेत, तसंच अनेक गौप्यस्फोट देखील केलेत। अभिनय क्षेत्रामध्ये जातीयवाद चालतो असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। मला ठरवून कटकारस्थान रचून सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला असंही किरण माने म्हणाले। नांदेडमध्ये एका शिक्षिकेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली। विवेकनगरमध्ये ही घटना घडली असून शिल्पा जिरोनकर असं आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचं नाव आहे। घरातील बाथरूमच्या शॉवरला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला। त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। वसईत महानगरपालिकेच्या अतिक्रमणाविरोधात पथकावर दगडफेक करण्यात आली। यात 3 कर्मचारी जखमी झालेत। वसई पूर्वेकडील केळीचा पाडा इथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करायला पथक गेलं होतं। यावेळी भूमाफियांनी पालिकेच्या अतिक्रमणाविरोधी पथकावर दगडफेक करत गाड्यांची जाळपोळ केल्याचा प्रकार समोर आला। या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात रोड रोमिओने दोघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला।
मकरंदपूर इथल्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय। कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। शाळेतील मुलींच्या छेडछाडीबाबत जाब विचारायला गेल्यानं हा हल्ला करण्यात आला। यानंतर आरोपी सय्यद माजिद फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। क्षुल्लक कारणावरून चुलत्यानं पुतण्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यात पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। लहू खिळतकर असं मृत मुलाचं नाव असून आरोपी राजू खिळतकर याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते। कांदिवली रेल्वे स्टेशनवर फिल्मी स्टाईलनं एका चोराचा पाठलाग करण्यात आला। एक चोर प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढत होता। यावेळी तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांनी या चोराचा पाठलाग केला। अखेर ताहिर मुस्तफा सय्यद या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून ही घटना इथल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। या आरोपीवर याआधी देखील मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत। गडचिरोलीच्या घनदाट जंगलातून मौल्यवान अशा सागवानाची तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या लाकडांची तेलंगणामध्ये विक्री होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली। त्यावरून वन विभागानं 8,50,000च्या सागवान लाकडासह 24 बैल ताब्यात घेतलेत। या प्रकरणी 12 आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जाते। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक आणि करेवाडी गावाच्या शिवाराच्या ऊसाच्या शेताला आग लागली। या आगीमध्ये तब्बल 32 एकरपेक्षा जास्त ऊस जळून खाक झाला। शेतात ऊसतोड सुरू असताना ही घटना घडली। अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। मात्र यात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। तेलंगणातील आराध्य दैवत म्हणजे चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यातील संत परमहंस कोंडय्या महाराज या महाराजांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून भक्तांची अग्निपरीक्षा घेणारा थरारक सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो। धाबा गावात निखाऱ्यानं भरलेल्या कुंडातून भक्त अनवाणी पायानं चालत जातात। यंदा देखील हा सोहळा वयोवृद्ध आणि बालगोपालांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी सिंदखेड राजा इथे माँ जिजाऊंच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतलं। त्यानंतर जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र असलेल्या लोणार सरोवराला त्यांनी भेट दिली। इथला इतिहास देखील त्यांनी जाणून घेतला। त्यांच्या या भेटीनंतर माँ जिजाऊंच्या राजवाड्याचा तसंच लोणारचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठा विकास होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत। काँग्रेस नेते राहुल गांधींनी गोव्यामध्ये एका व्हर्च्युअल रॅलीला संबोधित केलं। यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। तसंच सत्तेमध्ये आल्यास गोव्यात न्याय योजना लागू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली। या अंतर्गत दर महिन्याला गोव्यातील गरीब व्यक्तीच्या बँक खात्यात 6,000 रुपये टाकले जातील। यानुसार वर्षाला 72,000 रुपये तुमच्या खात्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं। उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अशातच पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। 4 वेळा खासदार राहिलेल्या गोरखपूरमधूनच त्यांनी अर्ज दाखल केला। दरम्यान योगी अर्ज दाखल करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील निवडणूक कार्यालयामध्ये हजर होते। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर झालेल्या चित्ररथ प्रदर्शन सोहळ्यात उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला पहिलं बक्षीस मिळालंय। तर पॉप्युलर चॉईस कॅटेगरीमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथानं बाजी मारली आहे। महाराष्ट्रानं राजपथावर राज्यातील जैवविविधतेचं दर्शन घडवणारा चित्ररथ सादर केला होता। हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे। शिमलामध्ये देखील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्याचं पाहायला मिळतंय। या बर्फवृष्टीचा परिणाम इथल्या जनजीवनावर देखील झालाय। मात्र या जोरदार बर्फवृष्टीमध्ये रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे। इथल्या रेल्वे वाहतुकीवर या बर्फवृष्टीचा कोणताही परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं। युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघानं अंतिम फेरीमध्ये धडक दिली आहे। शनिवारी अंतिम फेरीमध्ये त्यांच्यापुढे इंग्लंडचं आव्हान असणार आहे। दरम्यान भारतीय संघानं सलग चौथ्यांदा युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली असून शनिवारी होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रदर्शित झालाय। या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय। यूट्यूबवर आतापर्यंत या ट्रेलरला 1.5 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत। अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेली आहे। तिने तिचा प्रियकर विकी जैन याच्यासोबत लग्नगाठ बांधली। मुंबईत राजेशाही थाटात अंकिता विकीचा सोहळा
लग्न सोहळा पार पडला त्यानंतर आता अंकिताचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये तिच्या सासरी पूजा सुरू असल्याचं दिसतंय। प्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राईज या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय। या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी ही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत। अनेक सेलिब्रिटींनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग्सवर व्हिडिओ तयार केलेले आहेत। मराठी चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। काहीतरी होतंय हे असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलेलं आहे। नेटकऱ्यांनी प्रशांत दामले यांच्या या व्हिडिओला पसंती दिली आहे। नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं, झुकूंगा नहीं। पुष्पा। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।